अजून एक शब्द एकच शब्द फक्त आता नाही, अजून वेगळा हा गीता सांगाल आता उभी राहा. देव हा अंतर्गामी आहे आणि तो अंतःकरणाला जाणवणारा विषय आहे. आठवायचं पण आहे आपलं उत्तर. देव तो अंतर्गामी. आठवायचं कसा तो आता ते 4 सांगितले 4 बरोबर आहे. आता अजून एक शब्द आहे त्याच्यातला स्मरण. आठव हे सांग आठव. ठीक आहे. तर आता शास्त्र शिकवणारा सांगता येईल का? प्रयत्न म्हणजे तुमच्या शब्दात सांगा मराठीमध्ये. कोणी सांगू शकतं का मग थोडक्यात असं याचं उत्तर मग शयनी असणे निद्रास्थानी हे पण आलं असतं मस्त. ते स्मरण चिंतन आठवण त्याच्यात येते, पण इथं जे कालले ते सांगितलं का ते शब्द विचारायचे होते आपल्याला. बरं ही लीला कोण सांगू शकते पूर्ण? उभं राहून सांग. माईक त्या माईक दिला असता सगळ्यांना खालीच बसवायचं पण उभे राहा, माईक दे डायरेक्ट. तिथे जाय तू, डायरेक्ट नाही तूच तो माईक दे. नाही रे, तिथे जाय तू, काहीतरी जाय आपले तू बाजूला होय, माईक तिथे ठेवून तू उभी राहिली तिथं जाय, तिथं जाय ना. बस दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. नामाचे 8 आहे आणि तथा पंचावतार निरूपण. भट्टवास एक वेळ सकाळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारला का आम्ही देव कशाने आठवावा, देवाची कशी आम्ही चिंतन करावा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना सांगतात का देव भजन कीर्तन देव मी कशाने आठवू. चिंतन भजन कीर्तन स्मरण देव आठवावा. सर्वज्ञ म्हणतात भट्टवास म्हणतात देवा मी परमेश्वराला कशी आठवावाजी. सर्वज्ञ म्हणाले वानऱ्या देव तो हृदयात अंतर्गामी करावाजी. देवाला हृदयात कसा आठवावा, देव हा हृदयात कसा बसवावा हे तुम्ही आठवलं पाहिजे. देव तर कशाने आठवतो, देवाला हृदयात कसं बसवलं पाहिजे. देव हा आपण वरचीवर देवाला आठवतो, वरचीवर देवाचं म्हणजे वरचीवर आपण देवपूजा करतो आहे स्वामी असं, पण देव हा मनापासून हृदयात बसवलं पाहिजे. देवाला हृदयात मनापासून आठवलं पाहिजे. देव कशाने भजावा पूजावा, देव चिंतनाने स्मरणाने आठवणीने मनाने कीर्तनाने देवाला आठवलं पाहिजे. मग स्वामी भट्टवास विचारतात का मग देव कशाने आम्ही देवाला कसं आम्ही हे चिंतन करावं. मग स्वामी सांगतात का तिथं नामाची 8 आहे, निरूपण करतात. मग नामे विधू नाम बोधू नामे अनुसरण नामे स्मरण नामे सकळ निरोध परिहरी नामे वाजत वारा धरी नामे पडते आकाश धरी नामे येते विघ्न हरी नामे सह्यते करी नामे प्राप्ती ते करी. मग नामे येते नाम वेदू. मग नामाने कसा वेद लागला जातो. तर एकदा साधा ईसा स्वामींकडे निघाल्या होत्या आणि साधा ईसा आणि त्यांच्या आई आणि त्यांची मैत्री या तिघी पण निघाल्या आणि रस्त्यात एका ठिकाणी त्या थोड्या थांबल्या. तिथं होतं गाईचं वासरू बांधलेलं आणि ते गाईचं वासरू बांधलेलं होतं. त्यांनी तिघींनी 3 गुळाच्या फेऱ्या घेतलेल्या होत्या स्वामींसाठी. तर त्या गाईच्या वासराने काय केलं, एक भिली उष्टी केली, गुळाची भिली, म्हणजे तिला चाटलं. तर मग साधा ईसा काय म्हणते